नमस्कार. योगाटिक सायन्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आत्ता आपली सध्या चक्रा सिरीज सुरू आहे. त्यामध्ये 2 दिवसाआधी आपण मूलाधार चक्र, त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाधिष्ठान चक्र यांविषयी माहिती बघितली. आज आता आपण मणिपूर चक्र याविषयी माहिती घेणार आहोत. मणिपूर चक्र हे शरीरातील 7 प्रमुख चक्रांपैकी 3रं चक्र आहे. याला इंग्लिशमध्ये सोलर प्लक्सस चक्र असेही म्हणतात. हे चक्र आत्मविश्वास, इच्छाशक्ती, निर्णय क्षमता, धैर्य आणि वैयक्तिक सामर्थ्याशी संबंधित मानले जाते. ह्याचं स्थान नाभीच्या वर पोटाच्या मध्यभागी असे आहे. रंग पिवळा तर तत्व अग्नी असं आहे. याचा बीजमंत्र आहे रम. आपलं मणिपूर चक्र जर संतुलित असेल तर पुढील लक्षणे आढळतात. 1. आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं. 2. निर्णय क्षमता सुधारते. 3. सकारात्मक विचारसरणी विकसित होते. 4. जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि 5. मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते. जर आपलं मणिपूर चक्र असंतुलित असेल तर कसं बरं ओळखायचं? तर त्यासाठी पुढील लक्षणं आपल्यात जाणवत आहेत का? ऑब्झर्व करा. त्यामध्ये पहिलं, आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. दुसरं, सतत भीती किंवा असुरक्षितता जाणवत राहते. 3. निर्णय घेण्यात अडचण येते. 4. सतत थकवा आणि उत्साहाचा अभाव असतो. आणि 5. राग, चिडचिड, निराशा यासारखी लक्षणं दिसतात. बरं, मग आपल्याला असं जाणवलं की मणिपूर चक्र आपलं असंतुलित आहे, तर काय बरं सोपे उपाय करता येतील? तर सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय, दररोज रम या बीजमंत्राचा जप करा. तसेच ध्यान आणि प्राणायामाचा नियमित सराव करा. नौकासन, धनुरासन, सूर्यनमस्कार यांसारखी योगासने करा. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. स्वतःवर विश्वास ठेवून छोटी छोटी उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा. तसंच काही ॲफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक प्रतिज्ञा आपण म्हणू शकतो. त्यामध्ये पहिली, मी आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम आहे. मी आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम आहे. दुसरी, माझ्यात प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची शक्ती आहे. माझ्यात प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची शक्ती आहे. 3. मी योग्य निर्णय घेतो किंवा घेते आणि त्यात यशस्वी होतो किंवा होते. मी योग्य निर्णय घेते आणि त्यात यशस्वी होते. ही होती मणिपूर चक्राविषयीची माहिती. पण एक महत्त्वाची टीप आहे की चक्रांची संकल्पना ही योग आणि काही आध्यात्मिक परंपरांमधील श्रद्धा आणि साधनेचा भाग आहे. ती वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. योग्य ती आवश्यक ती ट्रीटमेंट, योग्य त्या औषध गोळ्या घेऊन त्याच्यासोबत सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही ही चक्रसाधना जरूर करू शकता. हे केल्याने आपल्या मनाचं धैर्य वाढतं, आत्मविश्वास वाढतो आणि ही जी आपली ऊर्जा चक्र आहेत त्यांना ऊर्जा मिळते आणि आपल्या हिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला मदत मिळते. त्यामुळे हा चक्रा सिरीजचा जो भाग आहे हा आपल्या ऊर्जेशी निगडीत भाग आहे आणि आपली ऊर्जा जशी आपण बदलायला लागू तसतसं आपलं आयुष्यसुद्धा बदलायला लागतं. त्यामुळे करा, जरूर विश्वास ठेवून करा.
तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. आता आपण मणिपूर चक्राच्या बीज मंत्राचा जप करणार आहोत. जमेल त्यांनी शक्यतो ताठ बसायचं, मांडी घालायची, दोन्ही हाताचे तळवे गुडघ्यांवर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. ज्यांना बसून ध्यान करणं किंवा मंत्रजाप करणं शक्य नसेल त्यांना कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा, सोफ्यावर, खुर्चीवर. ज्यांना अगदीच शक्य नसेल त्यांनी आडवं पडून देखील ही गोष्ट केली तरीही ती लाभकारी ठरू शकेल. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. अजून एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आता श्वास सोडत असताना रम या बीजमंत्राचा आपण उच्चार करणार आहोत. त्यासाठी श्वास आत, रम, 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 डोळे बंदच असू द्या. शरीरामध्ये ज्या संवेदना निर्माण होत आहेत त्याकडे लक्ष द्या. दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर चोळा. गरम झाल्यानंतर आपल्या दोन्ही डोळ्यांवर अलगदपणे ठेवा, चेहऱ्यावर फिरवा आणि अत्यंत हळुवारपणे अलगद डोळे उघडा. कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण उद्याच्या भागामध्ये याच्या पुढचं चक्र, अनाहत चक्र म्हणजेच हृदयचक्र याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यावेळेला आपण हृदयचक्राविषयी खूप जास्त महत्त्वाची माहिती घेऊ. सगळ्यात इंटरेस्टिंग चक्र आहे. भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.